प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सीताफळ आईस्क्रीम. तर त्यासाठी मी इथे सीताफळ घेतलेले आहे. मस्त सीताफळ मिळालेले आहेत, बघू शकता. सीताफळाचा सीझन आहे, तोपर्यंतच आपल्याला सीताफळ आईस्क्रीम करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे 8 सीताफळं घेतलीत. मला 2 वाट्या सीताफळाचा पल्प पाहिजे. एक तर मी विदाऊट शुगर करणार आहे, शुगर फ्री आईस्क्रीम, आणि एक विथ शुगरचं. त्यासाठी मी इथे 8 सीताफळं घेतलीत आणि फुल क्रीम दूध घेतलं म्हशीचं. आता हे 500 ml दूध आहे, हे आपल्याला 250 ml करून घ्यायचं, आटवून घ्यायचं आहे. आता बघा, इथे मी दूध आटवायला ठेवलेलं आहे. आता हे 500 ml दूध आहे, याचं आपल्याला 250 ml करून घ्यायचं आणि अर्धी वाटी साखर घालून आटवून घ्यायचे. आता आपण सीताफळाचा पल्प काढून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक असं भांडं घेतलं आणि त्यावर ही चाळणी ठेवणार आहे. तुमच्याकडे अशी चाळणी जर असेल तर तीसुद्धा चालू शकते. असं ठेवून आपण करू शकतो. मी इथे ही मोठी चाळणी ठेवते आणि हे बघा, किती सुंदर पल्प आहे आतला. आता हे सगळं आपण यात काढून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व पल्प मी काढून घेते आणि मग पुढची प्रोसेस सांगते. हे बघा, अशा प्रकारे सर्व काढून घ्या. हे बघा, आता एक सीताफळ मी तुम्हाला करून दाखवलं. अशा प्रकारे काढून घ्यायचे आपल्याला पल्प आणि मग असं चाळणीत घेतल्यावर विस्करने असं फिरवून घ्यायचं, म्हणजे बिया वेगळ्या होतात. हात स्वच्छ धुवून मग करायचं ह्या गोष्टी, कारण काहींचं निघालं नाही पल्प तर आपल्याला हाताने बिया काढाव्या लागतात. हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व पल्प काढून घेते. हे बघा, आता 3 सीताफळांचा मी पल्प काढून घेतला, हे दाखवण्यापुरतं. आता असं करून विस्करणे किंवा चमच्याने कसंही करू शकता तुम्ही. ही प्रोसेस फक्त किचकट आहे, नंतर एकदम सोपं आहे. हे बघा, विस्करणी पूर्ण बिया निघत नव्हत्या म्हणून मी अशा झाऱ्याचा वापर केला. छोटा झाऱ्या होता माझ्याकडे, त्याच्यामुळे हे बघा असं केलं की व्यवस्थित सगळ्या बिया बाजूला होतात. आणि ज्या होत नाही त्या आपल्याला हाताने कराव्या लागतात. हे बघा, अशा प्रकारे सर्व बाजूला करून घ्यायच्या. हे बघा, 5 सीताफळ मी घेतले फक्त आणि त्यातून एवढा पल्प निघाला आणि असा पल्प मी बाजूला केला आहे. याचा दाताखाली छान लागतात. हे असे जे मऊ होत नाही ना, थोडासा पल्प टाकावाच लागतो त्यामध्ये, मग ते छान लागतात हा पल्प. तर आता सुरुवात करूया आपण. हे बघा, इथे मी 250 ml, थोडीशी कमी आहे, 250 ml व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आता तिला आपण बीट करून घेऊया. पीक येईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचे. हे बघा, असे पीक्स आले पाहिजे.
आणखी थोडं दूध घालूया. आणि आता पल्प. आता पुन्हा बीटरने फिरवून घ्यायचं. आता थोडीशी फ्रेश मलाई घालते मी. हे बघा, फ्रेश मलाई आहे. दोन चमचे घातले मी. आता पुन्हा बीटरने आपल्याला फिरवून घ्यायचं. हे बघा, आता आपलं बॅटर तयार आहे ह्याचं आईस्क्रीमचं. आता यात आपल्याला थोडासा पल्प टाकायचा आहे. हे बघा, अर्धी वाटी पल्प टाकून घेते मी. पल्प टाकल्यानंतर बीट करायचं नाही आहे, म्हणजे त्याचं पल्प दाताखाली छान लागतो आईस्क्रीम खाताना. आता हे फक्त आपल्याला हाताने फिरवून घ्यायचं. छान मिक्स झालं पाहिजे. हे बघा, आता आपलं आईस्क्रीम तयार आहे. आपण आता हे आपण एका डब्यात टाकून घेऊया. माझ्याकडे असं भांडं आहे, त्यात मी ओतून घेते. आता हे आपण 8 तास ठेवू किंवा मग ओव्हरनाईट ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी छान तयार होतं. आता आपल्याला शुगर फ्री पण करायचं आहे. आता याला झाकण लावून ठेवूया. तर झाकण लावून फ्रीजमध्ये 8 तास किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल. हे आईस्क्रीम तयार करून घेऊया. ही आपण क्रीम बाजूला ठेवली होती, व्हिपिंग क्रीम, ती टाकून घेऊया. आता पल्प टाकून घेऊया. शुगर वगैरे आपल्याला टाकायची नाही आहे. बीट करून घेऊया. आता यात 2 टेबलस्पून मलाई टाकते. फ्रेश मलाई आहे. आणि थोडासा ग्रीन कलर टाकते मी. आता पुन्हा बीट करून घेऊया. थोडासा आणखी कलर टाकते मी, जरा कलर कमी वाटतो. बघा, आता यात आपला राहिलेला सर्व पल्प टाकून देणार आहे. आता हे आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं. शुगर फ्री पण आता तयार आहे. हे पण आता आपण ओव्हरनाईट ठेवून देणार आहोत.
त्याला झाकण लावायचं आणि ठेवून द्यायचं. आणि हे पण चला, आता आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. ओव्हरनाईट ठेवलेलं होतं आपण. आता सर्व करूया. मस्त सेट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, मस्त आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता आपण दुसरं पण बघूया. हे शुगर फ्री पण छान सेट झालेलं आहे, ते पण मी सर्व करून दाखवते. हे बघा, हे सुद्धा अतिशय छान सेट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. यावर तुम्ही गार्निशिंग पण करू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल सीताफळाच्या आईस्क्रीमची, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.